सो या व्हिडिओमध्ये आपण इठा चित्रपटाचा टीजर आलाय त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत, कारण ऑलरेडी त्याची खूप चर्चा झाली, पण त्याच्या बाबतीत ही वाद निर्माण झालेला आहे. इठा चित्रपटाच्या टीजर बाबतीत किंवा चित्रपटाच्या बाबतीत तो वाद काय, आणि राज कपूर यांनी विठाबाई नारायणगावकर यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. सो त्याचं काय झालं त्याबद्दलही जाणून घेणार आहोत. आणि मराठी चित्रपट अनाउन्समेंट झालेले मराठी चित्रपटांची 3 चित्रपटांची, सो त्याबद्दलही बोलणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. सो जसं मी म्हटलं की नेहमी म्हणतो की तुम्ही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे चॅनलला, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप, जे की कमेंट्सच्या बाजूलाच आहे बटन, ते नक्की हाईप करा सो व्हिडिओ पुढे जाईल. सो इठा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, अगदी 6-7 दिवस झाले, पण त्या बाबतीत आपण थोडंच बोलू की टीजर तर खूप मला आवडला. म्हणजे पहिलीच फ्रेम जिथे खूप पैसे पडले, तिकीट बारीवर एक व्यक्ती आहे जी तिकीट काढते, खूप पैसे पडले, त्यामुळे असं कळतं की विठाबाई नारायणगावकर यांची जी क्रेज होती, ज्या लावणी सम्राज्ञी होत्या, त्यांची जी क्रेज होती, जे किती फेमस होते हे त्याच्यावरनं कळतं. किती त्यांची पॉप्युलॅरिटी होती, किती त्यांचा चाहता वर्ग होता. कारण त्यावेळेस टीव्ही किंवा केबल किंवा इंटरनेट नव्हतं, तर एक साधन होतं की तमाशा, आणि त्यामुळेच त्यांना लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर असं म्हटलं जातं. सो त्यांची खूप चर्चा होती आणि ते खूप पॉप्युलर होते, आणि ते सगळं दाखवलं आहे. तो तमाशाचा फोड जो ग्रँड लेवलला दाखवला आहे. नंतर श्रद्धा कपूरचा परफॉर्मन्स आहे की स्टेजच्या पाठीमागे प्रसूती करतात आणि ते सगळं, नंतर पुन्हा नाचायला येतात. ती जी एक स्टोरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रीयन लोकांना स्पेशली माहिती आहे. सो ते सगळं टीजरमध्ये दाखवलं आहे. जबरदस्त ग्रँड लेवलचा टीजर आहे, खूप सुंदर एडिट केलेला आहे. लक्ष्मण उत्तेकर ज्यांनी छावा चित्रपट दिला 700-800 कोटीचा, ते पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याच्या तयारीत आहे असं म्हणू शकतो. पण ह्या चित्रपटाला लागून एक वाद निर्माण झाला की ह्या चित्रपटाचं नाव इठा का, विठा असं का नाही. तर त्यांची जी फॅमिली आहे विठाबाई नारायणगावकर, तर त्यांनी असं सांगितलं की विठा हे नाव ठेवावं, आणि मराठी कलावंताचं जर का त्याच्या आडनावामध्ये गाव असेल तर ते नारायणगाव जे आहे ते नारायणगावकर त्यांच्या सबटायटलमध्ये असायला पाहिजे. इठा हे हेडिंग असेल किंवा टायटल असेल, आणि सबटायटलमध्ये नारायणगावकर असं यायला हवं अशी माग केली आहे. त्यामुळे थोडासा वाद निर्माण झाला आहे. आणि राज कपूर यांनी सुद्धा विठाबाई नारायणगावकर यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. सो पण ती ऑफर त्यांनी नाकारली, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचं असं म्हणणं होतं की जर का मी चित्रपट सृष्टीमध्ये गेले तर हे जे पॉप्युलॅरिटी आहे जी, त्याच्यामुळे जो की कार्यक्रम होत आहेत तर ते कार्यक्रम बंद होतील, आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली तो त्याचा जो रिझल्ट असेल, तो जे त्याच्यावर पोट भरतात, म्हणजे ढोलकी वाजवणार असेल किंवा बॅक डान्सर्स असेल, ह्या सगळ्यांचं पोटावर पाय येईल असं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ती चित्रपटाची ऑफर नाकारली होती. सो हे झालं इठा चित्रपटाच्या बद्दल. आणखीन काही मराठी चित्रपटची अनाउन्समेंट झालेली आहे, तर ती की दिग्पाल लांजेकर यांचा 7वं पुष्प, शिवराज अष्टकातील 7वं पुष्प म्हणजेच दर्या भवानी हा चित्रपट येणार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की समुद्राचं व्हॅल्यू काय आहे, आणि त्याच्यावरच आधारित दर्या भवानी हा चित्रपट येणार आहे. आणि मला वाटतं की 15 जानेवारी 2027 रोजी हा दर्या भवानी हा चित्रपट येणार आहे, जो की दिग्पाल लांजेकर शिवराज अष्टकातील 7वं पुष्प असणार आहे. पुढचा चित्रपट म्हणजे महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स, जो की अशोक खरात जे प्रकरण गाजलं होतं त्याच्यावर असणार आहे. आणि हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी येणार आहे. सो हाही चित्रपटाची खूप चर्चा होते, त्यामुळे हाही चित्रपट येणार आहे. 24 जुलै रोजी आणखीन एक मराठी चित्रपट रिलीज होत आहे, जे की एक होतं माळीन, जे माळीन गावात एक लँडस्लाईड झाली होती. सो त्याबद्दल हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट आधीच येणार होता, पण खूप काळ रखडला तो चित्रपट, आणि आता पुन्हा रिलीज होतोय. पुन्हा नाही म्हणू शकत, नव्याने रिलीज होतोय, आणि 24 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. सो हे 3 चित्रपट होते जे की रिलीज होणार आहेत, मराठी चित्रपट, अपकमिंग चित्रपट म्हणू शकतो.
सो हे होतं ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला होप ही व्हिडिओ आवडली असेल, खूप इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि मेन म्हणजे हाईप करा, जेणेकरून ही व्हिडिओ पुढे जाईल. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.